बऱ्याचदा दिवाळीच्या घाई गडबडीमध्ये चकलीची भाजणी करायची राहूनच जातं आणि त्यावेळेला बरेच जण रेडीमेड भाजणीचं पीठ आणून चकल्या तयार करतात। परंतु कधी कधी रेडीमेड पिठापासूनच्या चकल्यासुद्धा कधीतरी बिघडतात। तर आज आपण अशीच रेडीमेड पिठापासूनची मस्त अशी गोल गरगरीत काटेदार चकली कशी तयार करायची याची रेसिपी पाहणार आहोत। रेडीमेड चकली भाजणीचं जेव्हा पीठ आपण घरी आणतो तर त्यावेळेला तेलाचं प्रमाण किती वापरायचं, तेलाचं मोहन यामध्ये किती घालायचं, पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, ह्या सर्व बारीक सारीक गोष्टी आपल्याकडनं कधीतरी राहूनच जातात आणि आपल्या चकल्या बिघडतात। तर असं होऊ नये यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यामुळे तुम्ही रेडीमेड पिठापासून जरी चकल्या बनवल्या तरी अगदी मस्त अशा गोल गरगरीत काटेदार, अजिबात तेलकट होणार नाही, अगदी डबा संपेपर्यंत कुरकुरीतच राहतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। या ठिकाणी मी अर्धा किलो प्रमाणामध्ये हे चकली भाजणीचं पीठ घेतलेलं आहे चकल्या बनवण्यासाठी। यामागे देखील कृती लिहिलेली असते, परंतु कधीतरी पाण्याचं प्रमाण किंवा तेलाचं मोहन कमी जास्त झालं तर आपल्या चकल्या बिघडतात। तर आज मी तुम्हाला अचूक असं प्रमाण हे चकली भाजणीच्या पिठासाठी जे पाणी किती लागणार आहे, मोहन किती लागणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे। आता हे चकली भाजणीचं जे पीठ आहे ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया। आता ह्या चकलीच्या पिठामध्ये सर्व जिन्नस ऑलरेडी ॲड केलेले असतात, त्यासाठी यामध्ये आपल्याला कुठलंही साहित्य टाकावं लागत नाही। सर्व जे साहित्य असतं यामध्ये मिक्स केलेलं असतं, फक्त आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करायचं असतं आणि तेलाचं मोहन मिक्स करायचं असतं। आता सर्व जे पीठ आहे या ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आता पाणी किती लागणार आहे आणि मोहन किती लागणार आहे ते सांगते। तर आता ह्या चकलीचं पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणी गरम करावं लागणार आहे। तर आता घरातली जी आमटीची वाटी असते ना त्यानेच मोजून बरोबर 3 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। वाटी आपल्याला फुल भरून घ्यायची आहे। तर आता 3 वाटी पाणी घेतलेलं आहे, तर 3 वाटी पाण्यासाठी आपल्याला बरोबर पाव वाटी तेल लागणार आहे। तेलाचं जे प्रमाण आहे हे यापेक्षा जास्त घेऊ नका। जर चमच्याने मोजायचं म्हटलं तर बरोबर जे आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्यानेच मोजून बरोबर 4 चमचे हे आपलं इथं तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे। जास्त तेल घातलं तर आपल्या ज्या चकल्या आहे ह्या तेलामध्ये विरघळणार, त्यामुळे तेलाचं जे मोहन आहे ते आपल्याला 4 चमचे म्हणजे पावच वाटी यामध्ये घालायचं आहे। आता या तेलाऐवजी तुम्हाला बटर वापरायचं असेल तर ते सुद्धा वितळून घालायचं आहे, ते सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला घालायचं आहे। आता हे पीठ छान असं एकजीव करून घेऊया। पुन्हा एकदा सांगते, ह्या चकलीच्या पिठामध्ये आपल्याला कुठलंही साहित्य टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही। पाणी मी छान असं गरम करून घेतलेलं आहे। आता ह्या गरम पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे। थोडं थोडं करून टाकायचं आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे। एकदा सर्व पाणी घालू नका, थोडं थोडं टाका आणि ते व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्या। आता आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे, यापेक्षा जास्तही घेऊ नका। आवश्यकता लागली तर आपण या ठिकाणी जेव्हा पीठ आपण मळू त्यावेळेला आपल्याला थंड पाणी आपण या ठिकाणी वापरणार आहोत, परंतु जेव्हा आपण पाणी गरम करू तेव्हा 3च वाट्या पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे। आता थोडं थोडं करून सर्व जे पाणी आहे ते या पिठामध्ये मी टाकून घेणार आहे आणि सर्व जे पीठ आहे या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर या ठिकाणी सर्व जे पाणी आहे ते मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा हाताने थोडंसं जिथे कोरडं पीठ दिसत आहे ते सुद्धा ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व पाणी मी या पिठामध्ये भिजवण्यासाठी वापरलेलं आहे, कुठेही पाणी शिल्लक ठेवलेलं नाही, चमच्यानेच मिक्स करून घेतलेलं आहे। पाणी खूप गरम असल्यामुळे आपल्याला ही कृती चमच्यानेच करायची आहे, नाहीतर हात भाजण्याची शक्यता आहे। तर व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपण हे 10 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे आपलं जे पीठ आहे हे छान असं भिजलं जाईल। किंवा तुम्ही हे पीठ पाण्याला उकळी आणून त्यामध्ये सुद्धा जशी आपण उकळ काढतो तशी सुद्धा उकळ काढून हे पीठ तुम्ही मिक्स करू शकता। आता हे छान मी हाताने एकजीव करून याला व्यवस्थित एकसारखं करून घेते। 10 मिनिटांसाठी आपण याला साईडला ठेवून देऊया। चकलीचे भरपूर सारे व्हिडिओज मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहे। जर तुम्हाला घरगुती भाजणी करायची असेल तर त्याचाही व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे आणि त्यापासून चकल्या कशा बनवायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे, तर नक्की पहा। आता पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे आणि हाताला सोसवेल इतकं थंड सुद्धा झालेलं आहे। आता हाताने हे छान असं मळून घेऊया। थोडं थोडं थंड पाणी टाकायचं आहे आणि छान मस्त असा मीडियम घट्ट हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीचं आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त सैलही ठेवायचं नाही। जर हे पीठ घट्ट झालं तर थोडं थोडं पाणी टाकून याला थोडंसं सैल करायचं आहे। जर पीठ घट्ट झालं आणि आपण त्याच्या चकल्या तयार केल्या तर चकल्या पाडत असताना त्यामध्येच तुटतात। यासाठी आपल्याला हे जे पीठ आहे हे मध्यम ठेवायचं आहे। घट्ट वाटत असल्यास हे पीठ थोडं थोडं पाणी लावून
लावून सैल करायचं आणि त्यानंतर चकलीच्या साच्यामध्ये भरायचं, तर मस्त अशा चकल्या तयार होतात। आणि जर आपण हे जे पीठ सैल केलं तर जेव्हा आपण चकल्या पाडतो तेव्हा चकलीला अजिबात काटे व्यवस्थित पडत नाही। तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे पीठ मळत असताना। तर मस्त असं आता थोडं थोडं पाणी टाकून आपण मीडियम घट्ट ह्या पिठाचा गोळा मळून घेऊया। तर या पद्धतीचा माझा गोळा तयार झालेला आहे। आता जरी हे पीठ तुम्हाला घट्ट दिसत असेल तरी आपण जेव्हा आपण साच्यात भरण्यापूर्वी हे जे पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा थोडंसं पाणी लावून मळून घ्यायचं आहे, थोडंसं सैल करायचं आहे आणि त्यानंतरच साच्यामध्ये भरायचं आहे। आता थोडासा पिठाचा गोळा या ठिकाणी मी घेतलेला आहे, थोडासा छान व्यवस्थित मळून घेऊया। थोडंसं साधा पाण्याचा हात लावायचा आणि पुन्हा एकदा छान सैलसर करून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे। जेव्हा पीठ चांगलं मळलं जाईल तेव्हाच आपल्या चकल्या मस्त अशा तयार होणार आहे। त्यासाठी थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि प्रत्येक वेळेला आपल्याला हे जेव्हा थोडं थोडं पीठ घेऊ तेव्हा त्याला पाण्याने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच साच्यामध्ये भरायचं आहे। कारण जसं जसं पीठ मुरत जातं तसं तसं हे घट्ट होत जातं। त्यासाठी जेव्हा साच्यामध्ये तुम्ही पीठ भरणार असाल त्यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं पाण्याचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्यानंतरच साच्यामध्ये भरायचं आहे। आता पीठ आपलं छान व्यवस्थित मळून झालेलं आहे। अजून एक गोष्ट तुम्हाला इथं सांगायची आहे, जेव्हा आपण चकलीची जी प्लेट टाकलेली असते तिची जी खरखरीत बाजू असते ती आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवायची असते आणि जी सॉफ्ट बाजू असते ती आपल्याला आतल्या बाजूने ठेवायची आहे। खरखरीत बाजू बाहेरच्या बाजूने आली की आपल्या चकलीला काटे फार छान पडतात, त्यामुळे चकली पाडत असताना ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा। तर आता छान व्यवस्थित दाबून हे पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे। कुठेही पोकळी शिल्लक ठेवू नका, जर पोकळी शिल्लक राहिली तर चकल्या पाडत असताना चकल्यामध्येच तुटतात। सर्व पीठ व्यवस्थित आता साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे। आता या प्लेटवरती मी मस्त अशा चकल्या पाडून घेणार आहे। तर आता तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर किंवा मोठं ताट असेल तर त्या ताटावरती तुम्ही ह्या चकल्या पाडून घेऊ शकता। तर या ठिकाणी तुम्हाला चकल्या दिसतच असेल मस्त अशा काटेदार तयार होत आहे। आणि मुख्य म्हटलं तर आपलं पीठ सुद्धा छान व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे, चकली कुठेही तुटत नाही, अगदी परफेक्ट असं पीठ आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे। सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर ह्या चकल्या तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये बनवून ठेवायच्या आणि त्यानंतर लगेचच तळायला घ्यायच्या। एकदाच सर्व चकल्या बनवून ठेवून प्रमाणामध्ये आपल्याला ह्या चकल्या बनवायच्या आहे आणि लगेचच तळून घ्यायच्या आहे। आता बोलता बोलता आपली दुसरीही चकली तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही प्लेटवरती जर चकल्या पाडल्या तर सर्व चकल्या तुमच्या एकसारख्या होणार आहे, किंवा तुम्ही ह्या चकल्या एखाद्या बटर पेपरवरती सुद्धा पाडू शकता। तर चकलीला काटे तुम्हाला दिसतच असेल, मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहे। काही चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत, त्यानंतर इथे मी मीडियम गरम तेलामध्ये ह्या चकल्या तळून घेणार आहे। आता चकल्या तळत असताना इथे तुम्ही शक्यतो अशा पद्धतीची पसरट कढई घ्या, जेणेकरून आपल्या चकल्यांचा जो आकार आहे अजिबात बिघडणार नाही। नाहीतर बऱ्याचदा जेव्हा खोलगट कढई आपण घेतो त्यावेळेला त्यामध्ये चकल्याही कमी बसतात आणि त्यांचा आकारसुद्धा बिघडतो। तर त्यासाठी शक्यतो पसरट कढईचा वापर करा आणि जास्तसुद्धा आपल्याला चकल्या कढईमध्ये सोडायचं नाही, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन आपल्या चकल्या तेलही पितील किंवा तेलामध्ये विरघळतील। त्यासाठी बसेल तितक्याच चकल्या आपल्याला कढईमध्ये सोडायच्या आहे। आता यामध्ये 4 चकल्या सोडून घेतलेल्या आहे। भरपूर सारे बुडबुडे आहे, सुरुवातीला जेव्हा आपण टाकले तेव्हा भरपूर बुडबुडे होते। आता यातले थोडे बुडबुडे कमी झालेले आहे, तोपर्यंत चकली अजिबात पलटवायची नाही। जोपर्यंत ही चकली झाऱ्याला कडक लागत नाही तोपर्यंत अजिबात आपल्याला ही पलटवायची नाही। तर आता 1 मिनिट झालेलं आहे, चकलीचे बुडबुडे थोड्याफार प्रमाणात कमी झालेले आहे। आता ह्या पलटवून घेऊया, झाऱ्याला सुद्धा कडक लागत आहे। तर आता या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल चकल्या काय मस्त अशा काटेदार तयार झालेल्या आहे। तर ह्या चकलीमधले जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या चकल्या अजिबात तेलाच्या बाहेर काढायच्या नाही। जर चकलीमध्ये थोड्याफार प्रमाणात जरी बुडबुडे राहिली तर आपली जी चकली आहे ही काही वेळानंतर लगेचच मऊ पडते। त्यासाठी ही चकली आपल्याला अगदी पेशन्स ठेवून तळावी लागणार आहे। चकली तळली गेली की ती आपोआपच तळाला जाऊन बसते, तेव्हाच समजायचं चकली व्यवस्थित तळली गेलेली आहे। आता बुडबुडेही सुद्धा कमी झालेले आहे आणि चकलीसुद्धा तळाला जाऊन बसलेली आहे। आता ह्या चकल्या आपण काढून घेऊया। तर मस्त अशा आपल्या ह्या चकल्या काटेदार तयार झालेल्या आहे। आता सेम पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या सर्व ज्या चकल्या आहेत ते मी तयार करून घेणार आहे। रेडीमेड पिठापासूनच्या सुद्धा चकल्या अतिशय मस्त अशा तयार होतात। बऱ्याच जणांकडून तेलाचं जे प्रमाण आहे हे कमी जास्त झालं किंवा पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरच ह्या चकल्या बिघडतात, अन्यथा ह्या चकल्या अजिबात बिघडत नाही। जशा आपण भाजणीच्या चकल्या तयार करतो अगदी तशाच ह्या चकल्या तयार होतात। तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त अशा काटेदार चकल्या तयार झालेल्या आहे आणि जराही तेलकटसुद्धा ह्या चकल्या झालेल्या नाही। मस्त अशा कुरकुरीत काटेदार नळीदार आपल्या ह्या भाजणीच्या चकल्या तयार झालेल्या आहे। आवाज तुम्हाला ऐकवते,
त्यावरूनच तुम्हाला समजेल की चकल्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत। आता तुम्ही रेडीमेड पिठापासून सुद्धा ह्या मस्त अशा भाजणीच्या चकल्या तयार करू शकता। मस्त अशा कुरकुरीत होतात, संपेपर्यंत ह्या कुरकुरीतच राहतात, अजिबात तेलकट होत नाही, मऊ पडत नाही। तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेडीमेड पिठापासूनची भाजणीची चकलीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।